हॅलो गाईज, नमस्कार. दिवसात सुरुवात झाली. मम्मीला पावभाजी मसाला आणून द्यायची. त्याच्यानंतर इतकं पाय घाण झालते ना, मातीत तशीच गेलते. तर मग पाय धुतले आणि मस्त ब्रश वगैरे करायला घेतला पटपट. कारण की आज माझे होते 2 शूट. म्हणजे शूट नव्हते, मला 2 रील काढायच्या होता. काय इतक्या दिवसापासून काही केलंच नव्हतं, म्हटलं आज करावं. तर पटकन फ्रेश अप झाले आणि मग एक दादा आला. त्यांनी नाही का आम्हाला पेढा देऊन गेला. त्याच्या काकूला मुलगा झाला आहे वाटतं. मग त्याला थँक्यू म्हणले आणि तो पेढा खाल्ला. बघा, त्याने दिला आम्हाला पेढा आणि तुम्ही पण खा, मला पण खाऊ घाला. बघा किती इतका टेस्टी होता तो. त्याच्यानंतर मम्मीने आज केली ती पावभाजी. सो ती पावभाजी टेस्ट केली, एक नंबर झाली आणि इतकं भारी वाटलं ना, सकाळी गरम गरम खाल्लं तर. सो त्याच्यानंतर मला आवरायचं होतं माझा बेड. इतका म्हणजे नाही का, उठल्यावर मला हे सगळं आवरायचं होतं, कारण मीच झोपेतून उठले होते. सो मला आवरावं लागेल. फास्ट आवरला आणि एकदम क्लीन केलं, फक्त एका झटक्यातच. कारण की मला बेड आवरायला खूप आवडतं. त्याच्यानंतर मला आता लागली होती भूक, म्हणून मग म्हणलं आपण का घेवा जेवायला. म्हणून 4 पाव भाजी आणि ती बघता एन्जॉय केला माझा ब्रेकफास्ट खाल्लाच नाही, मी डायरेक्ट ब्रंच केला. त्याच्यानंतर मग माझं ताट फिनिश केलं आणि बघा कसलं भारी एकदम ओव्हरच केलं. म्हणजे खाल्लं आणि ओव्हर करून टाकलं मग माझं ताट पण. त्याच्यानंतर आता मला करायचं होतं एक शूट, ज्याचं म्हणजे मला काहीच अजून लक्षात नव्हतं. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता बघायचं होतं मला काहीतरी. तुम्ही बघा जाऊन, माझं आता अपलोड झालेलं आहे. ओके. सो त्याच्यानंतर इतकं बोर होत होतं, टाईमपास करायला काहीच गोष्टी नव्हत्या. त्याच्यानंतर शूट होतं म्हणून मला एक साडी पाहिजे होती, जी मम्मीच्या कपाटातूनच भेटणार होते. आणि त्या भेटली पण नसते. सो मम्मीच्या कपाटात गेले. इतक्या भारी साड्या बघून तर माझी हैराण होऊन गेले. मी दादाच्या रूममध्ये आली बघा आता, आणि इतक्या भारी साड्या आहे, मी तर हैराणच झालते. माझ्या मम्मीची तिजोरी बरं का ही, एक पण साडी मम्मीच्या बिना कुठेच जात नाही. सो वॉज थिंकिंग लाईक टू वेअर दिस वन, म्हणजे ही वाली घालावी असं वाटत होतं मला. कारण की ती खूप छान पण होती दिसायला आणि बेटर. ती एकदम अशी परफेक्ट लाईट वेट आहे आणि एकदम फास्ट जाते. सो ती साडी घालावी. बघा कसलं भारी लुक येत होता. त्याच्यानंतर मी शेवटला लुक पण दाखवला आहे, कसं दिसत होतं त्या साडीत मी. आणि जो ब्लाऊज होता ना, तो मी घरीच बनवला होता, म्हणजे माझ्या टी शर्टनी केला होता. तो बघा कशी दिसते. आजसाठी एवढंच.